जय शिवराय मित्रांनो, मी नितीन दीपक माझं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. तर पालखी आपली गेली आहे सायवाडीमध्ये, तिथे असते पालखी. तर सकाळी वाजले आम्हाला तरी पण 6 वाजले झोपायला. तर लेट झालं आणि आता उठलो आहे. मंडई तर गेले गावची, आम्ही मागून चाललो आहे दोघंजणं. तर आज होम आहे आपला, शेवटची होळी म्हणतो आपण ते आज. आणि आता लोक गेलीत लाकडं वगैरे आणायला. जे लाकडं असतात ते नेतात, म्हणजे होळीवरती नेतात आणि जो होम बांधतात तो तुम्हाला दाखवणार आहे. ते व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा, कारण खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. कोकणामधली ही जुनी परंपरा तुम्हाला समजेल. आणि आता लाकडं बघा केवढी मोठी मोठी न्यायची असतील, बाकी अर्धी नेलीच असतील. आम्ही आता पाठवून जातो आहे, बघूया आता अजून किती आहेत. तर चला जाऊया, भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये. इथे बघतोय आपण जो आपला जुना वड होता, इथे वड झाड होतं जुनं, तर ते पूर्ण तोडलेलं आहे आता. आणि इकडे बघा ही लाकडं बघा केवढी मोठी मोठी काढलेली आहेत. तर आज होळी खरंच खूप मोठी होणार आहे. इकडे लांबून पण माणसं आले आहेत, कुठनं इकडे बघा लाकडं वगैरे आहे. सर्व पोरं वगैरे गेलेत, अर्धे गेलेत होळीवरती. आणि हे इकडे काकांचं घर आहे, हे बघा बॉडी बिल्डर आज उचलायचं जोरात. तर मजा येणार आहे. चला जाऊया. दादा माहिती स्वप्नील दादा, आणि गाणं बरोबर सूट होतं लावलं ना आमच्या दाराशी आहे शिमगा लावून. तर चला इकडे बघा ही मंडई सुद्धा आली अजून. इकडे बघा लाकडं बघा, एवढी मोठी आहेत बघा. हे बघा केवढी मोठी मोठी लाकडं आहेत. बघा आमचा देवत आहे, आमचा देवत आहे. आणि आता नाश्ता घेणार आहे. इकडे बघा तिथे ती काकाने दिले काय, हे बघा लोडत काका, म्हणजे यांचा ऋषीराज होमस्टे आहे. इथं तुम्हाला जर कधी आलात, हिम्मतगड किल्ला आपला इथेच आहे. जर कधी आलात तुम्ही तर हिम्मतगड किल्ल्यावरती आल्यानंतर तुम्हाला राहायचं असेल तर ऋषीराज होमस्टे तिथे येऊन राहा तुम्ही. काकाने चहा नाश्त्याची सोय केली आहे आपल्याला. नाश्ता वगैरे घेऊन आहेत, वडापाव वगैरे. हे बघा वडापाव वगैरे, आता नाश्ता. लाकडं भरपूर नेले आतापर्यंत. हे बघा सर्व खात आहेत का वडापाव वगैरे. नाश्त्याला आता मस्त इकडे बघा हा बघा केवढा लाकूड आहे, याला आता बांधलेलं आहे बघा. हा बघा केवढा ओंडका बांधलेला आहे आता ह्याला घेऊन जाऊ. बघूया एवढे जण आहेत सर्व.
ही आपली होळी आहे. संध्याकाळी इथे मोठा होम असेल. आणि इकडे बघा हे आता एवढी लाकडं आणून झाली, अजून खूप लाकडं आणायची आपल्याला. जाऊया. ओणगा पोहोचून आलो आपण. आता हा बघा, हा एक न्यायचा, हा बघा केवढा आहे. तर आता ह्याला रशी बांधतायत. थांब थांब माने साहेब, माने ठेवी तेच रुपये मग टाकते येतात. आता इथे ह्याला बांधतात बघ, कशी दाखव तुम्हाला बांधतात कशी ते पण. वड माने, वड वड माने, वड मान्या रुपये मग सोड त्याला तशी. माने वड, माने वड टाक परत. देस तो खाली दे, खाली दे, खाली दे, खाली देस 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 रशी देस खाल ना. इकडनं खाल ना रुपये माही रशी घे. इकडे बघा, हे बघा कशा प्रकारे बांधणी केली जाते. अशी एकदम बांधायला जाते. त्यातनच टाका. मने घे, मने वड अशी वरनं. हा घे अशी वड. बाबांच्याकडे दिस रुपया मग वड. थांब थांब पाय लाव. घे इकडं. एक पेश यात घे. सोड, हा सोड, हा सोड. हा घे रुपया मग गाठ मार. थांबा थांबा. इकडे बघा, तर अशा प्रकारे लाकडाची बांधणी केली येते. कारण का एवढा न्यायचा असतो आपल्याला. नेईपर्यंत सुटला नाही पाहिजे. बरोबर ना मामा? छोटा नेईपर्यंत सुटला नाही पाहिजे. तू शब्द हा बघा केवढा मोठा आहे तो. मामा तुम्ही काय बोलाल? दोन शब्द. का हो? दोन वाडीचा शिमगा असतो. अच्छा. वर्षानंतर हा, एक वर्ष आमच्या दोन वाड्या, शिवणवाडी एक खालची आहे आणि वरची आहे. हा, त्याच्यामध्ये आमचा हा वर्षालीचा शिमगा नसतो. अच्छा. त्याच्यामुळे आता आमची ही सगळी नवतरुण मंडळी आलेली आहे. इकडे बघा. ही बघा, वडापाव खाल्ले, एखादा भेटला, एखादा नाही भेटला, एखादी 4-5 खाल्ले. तर हे आम्ही आता करतो. आणि यांनी आता हे पण जे लाकडं आहेत ना, या शिवणवाडीच्या लोकांनीच देत आम्हाला. ओके. कळलं का? जे माणूस जे येईल तेव्हा. तर चला घेऊन जाऊया आता हे. हा पण, हा सुद्धा इकडे बघा. सगळे गावची मंडळी मित्रांनो जमलेले आहेत. ओळखून नेत आहेत होलीवर. त्या यूट्यूब ब्लॉगर पण आहे तो बघा. खूप मजा येत आहे. आता होलीजवळ आम्ही आलो आहोत. 2 मिनिटं आता होलीजवळ पोहोचू आम्ही. बघा इथे तिथं जवळ होली आहे आमची. तिथं माणसं बसलेले आहे. तिथं आम्ही होली लावतो. अर्धे होलकुंड आम्ही नेलेले आहेत अगोदरच. बघा गावची माणसं बघा किती मेहनत करत आहेत.
आई शपथ अडकवला वे. ताक्षी झोप. मित्रांनो फायनली मिशन कंप्लीट झालेलं आहे. अजून आणायचे आहेत. बघा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. हे बघा होलीवर बघा केवढं घेऊन आलं कसं. नाही निघत आहे तो, नाही निघत आहे. हे बघा होळीच्या भोवती गोल राऊंड मारले. मैंने ही रशी बोल ह्याच्याशिवाय मजा नाहीत. आपल्या शिंग्याला ताशात नागाराशिवाय मजा नसते. भारी वाटते. बदलवला. लय फाटले आता. लय उदास झाले कारण का लय बघत असा तुम्ही व्हिडिओ मध्ये. इकडे हे बघा हा केवढा आहे बघा लागून. त्याला न्यायला किती जण आहे बघा. पूर्ण दणका लागतोय रस्त्यावर. बघा सर्व पोरं वगैरे चालले आहेत आपली. आता इकडे बघ. बघतोय आपण कलकीचा एक ह्याच्यामधला सरळ बांबू बघणार आणि तो नेणार. म्हणजे रात्री जो आपला शीत असतो जो आपण ओढतो रात्री, जो आपण रात्री ओढतो आगीमधून. तीच आहे, तीच घे.
तर याच्यामध्ये आता सर्व बांबू बघणार आणि घेणार. इकडे बघा हा आपला पोरे आहे. तर इकडे बघतोय आपण जी कलकीचा बांबू असतो जिला आपण होमामध्ये टाकतो त्याची पूजा करते. आता पूजा केल्यानंतर त्याला तोडली जाते. बघतो आपण पूजा चालवत होतो. सर्व हळद कुंकू फुलं वगैरे टाकले जातात. ही जी कोकणातली एक पद्धत असते ही वेगळीच असते. 2 पानाचा विडा सुद्धा ठेवला जातो. 2 पान आणि त्याच्यावरती एक अख्खी सुपारी आणि त्याच्यावरती नारळ हे सर्व ठेवलेलं आहे. आता इकडे बघा जो आपला पोरे असतो ज्याचा मान असतो तो इकडे पूजा करतोय आता. आणि देवीचा अवतार असतो. पोऱ्या म्हणजे देवीचा अवतार आहे आपल्या. आता तो पहिला सुरुवातीला तो मारणार खाऊ त्याच्यानंतर मग आपण तोडणार. आता बघूया पुढे अजून काय होते. तर त्याच्याकडून पूजा केली जाते. नारळ तांदूळ बरं तांदूळ टाक. जाऊ नका असते बॉम्बा मारत नाही. जमिनीवर टेकू नका. आणि फुल ठेव तुझे नारळ फोडतो आपण आता. पाणी भरलाय तो नारळ. मिक्सिंग होईल त्याच्यात. नाही टाकवत असंच मिक्सिंग होईल. मोठा आहे ना रे तो. इकडे बघा इथे देवाजवळ खोबरा ठेवायला लागतो. पाच तुकडे ठेवायला लागतात देवाजवळ. खोबऱ्याचे 5 तुकडे ठेवले जातात आता. खोबऱ्याचा मान आहे. एखाद्या तिकडनं मारा भेटत तिकडनं पण मार. खाली उठला धरा रे तिला. मार वडा तिकडे खायला. इकडे आणि इकडे वळीच नाही. तर इकडे बघा हा शेंडा असतो. हा टेकायचा नसतो. ही बघा इव्या थांबा सावकाश घे. हा वड आजा घे. हा बघा इव्या सावकाश येऊ. तर इकडे बघा किती जण थांबले ते बघा. हे बघा त्याला खाली पाडून नसतं द्यायची. इकडे बघा आणि इकडे तसा येऊ दे. असा एक कांबळा. अरे तू जाऊ दे ना पुढे. काय जाऊ दे. या काय पण आहे. या इव्या ये इव्या
इकडे बघ केवढा आहे बघा. तर आता आपण नेतोय. हे तिकडचा माया दा खाली जा खाली जा. थांबे थांब थांब थांबे 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 थांब. आजे इकडे आजे पाठी आहे काय जागा आहे काय जागा आहे काय. जा तिकडे जा तिकडे जा. इकडे बघा इकडे आलेले आहेत आता. सावकाश ए ढकू नका धावू नका. इकडे बघतोय आज आपण शीत नेतोय. सोन्याचा ओली रे ओली सावकार भोंग चोली रे. सावकाश दर्शन चल. अरे मोडाल बांधून बांधायला गेलेला. आपण ही शीत न्यायची एक मजा असते एक वेगळीच असते. हे पाटलं पडून नको जेव्हा. हा जो शीत आहे हा खाली टेकायचा नसतो. होईपर्यंत नेईपर्यंत हा टेकायचा नसतो. ही मजा बघा एक वेगळ्याच लेवलची मजा आहे. तर इकडे बघतो आपली होळी इकडे आहे. तर सकाळी आपण लाकडं आणली बघायचं असेल तुम्ही. आता चाललोत आपण तिकडेच. आणि हा होळीवरती जो आपण शीत नेतोय तो होळीवरतीच नेतोय आता. तर चला दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये. इकडे बघतोय आपण हे सर्व गावातले मंडळी आले इकडे. इकडे बघा सर्व होळी आता होळीला बांधायचं काम चालू आहे आता होळीला. इकडे बघा. आणि हे बघा इकडे आपण शीत घेऊन आलोत. सावकाश जा रे सावकाश. चप्पल काढ ए चप्पल काढ. थांब सावकाश जा धावू नका रे. पाच फेऱ्या मारायच्या असतात त्या मारते जातात. इकडे बघा थांब. एक मजाच वेगळी असते मित्रांनो होळीची. इकडे बघा आता वाजप बघा आता पनूचा आहा इंडियामध्ये वाजवला जाणारा हे वाद्य आहे. खूप मजा येते भावना. खूप मजा येते लय मजा येते. वगैरे आले इकडे सर्व गावची मंडळी आहेत. आता अजून शीत आहे याला उभी करणार आता. इकडे बघा बघून ठेवा. थांबा. तर इकडे बघा या शीताचा सुद्धा मान असतो एक. इथे एक पोळी हार तर आपण होळीवरती आल्यानंतर याची सुद्धा पूजा केली जाते. आणि एक हार असतो आणि त्याच्यानंतर पोळी अजून काय पोळी आणि हार हा आपण बांधतो शीताला. इकडे बघा एवढी नाही काट मारायची. ठीक नका इकडे बघतो आपण पोळी आणि हार बांधलेले आता. आता जो सेटअप केलेला आहे तिकडे लाकडांचा त्याच्यावरती हा सीट ठेवून आणि त्याच्या बाजूला अजूनही लाकडं आणले जे आपण दुपारी ती लावणार लाकडं. आणि त्याच्यानंतर ह्या वरण आहेत गवताच्या वरण वगैरे आहेत कवल वगैरे आहे ते सर्व आपण लावणार तिथे. इकडे बघा दाखवू तुम्हाला आता. बघतोय आपण
इकडे बघतो शीत बघ केवढा उंच गेला बघा. हे कामगार संकट नाही बघा, आपल्याला स्वच्छ करून ठेवलं नाही एवढा धावण्यासाठी शीत वाढणं. हा आपण जो शीत वाढू ना तो इकडून धावण्यासाठी आहे बघा, स्वच्छ करून ठेवलं नाही या पोरांनी, मेहनत येत. हे बघा हे सर्व मेहनती आर्यन. आणि इकडे बघा आपला काय आहे हे रात्या आदेश शिकवण आदेश शिकवण. मेहनती पोरं बघायचे असेल तर तुम्हाला इथं विशाल जागराले ऐकर हे मेहनती पोर आहेत बघा. देवेता त्याच्यावर काहीतरी टाक देवेता. आदेश शिकवण बघतोय आपण आता आपला लाकडं वगैरे डाळून झाले आहेत इकडं पद्धतशीर एकदम. हा बघा ही शीत आहे तो रात्री आपल्याला ओढायचा आहे रात्री इकडे. आणि आता लावताय त्याच्यावरती माहिती म्हणजे कवल लावताय जे आपली काढतो आपण कवलटा तो लावतायत आता इकडे बघा. बघा ही आपली ही आहे ही जी दगड आहे इथे आपण रात्री दिंडे फोडणार. दिंडा म्हणजे झाड असतो दिंड्याचा तो त्याला आगीमध्ये तापवून इथे आपटले जाते. इकडे बघा हे 2 यंग खिलाडी ना वा 2 यंग खिलाडी तरुण हे तयार होत आहेत. हा आरुष आणि निसर्ग दमलाव. आपण कवल वगैरे इथे बघा अशा पद्धतीमध्ये लावलेलं आहे. आणि ह्याच्यावरती अजून वरण म्हणजे गवत येणार आहे ह्याच्यावरती अजून. तर चला बघूया. इकडे बघा इकडे बघा सर्व पोरं साफसफाई करते आता. हा 2 मिनिटं गवत झाला का झाला. इकडे बघा सर्व पोरं आपली सर्व साफसफाई करत आहेत. इथे रात्री आपल्याला नाचायचं वगैरे पोऱ्या नाचेल इथे रात्री. हा जो सर्व गवत वगैरे आहे तो आपण आता इथे होमाच्या बाजूला नेणार आहोत. चला बघूया एकदम मस्त तुमचा कलाकार गावातला खरा. हा बघा बघा याला बोलते हे गवत नको घेवे थांब गवत. अरे गवत कुठे नेत असे इकडे बघा. हा बघा खतरनाक. हा बघा इव्या हा बघ गवत आलं गवत काढ. तर चला आपण आता चाललो ते म्हणजेच होळीवरती सजवलेली आपण होळी जो आपला होम सजवला होता तो आता थोड्या वेळाने आपण लावणार आहोत पेटवणार आहोत. तर तिकडे चाललो ती बघा आपली सर्व पोरं आहेत. काळो काय अंधार आहे आपल्याला होम ओढायचा. आता होम आपल्याला पेटवायचा त्याच्यानंतर आतमध्ये जो शीत असतो तो ओढायचा आहे. तर शेवटपर्यंत बनवणार कारण का खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. कोकणामध्ये ही एक वेगळीच परंपरा असते. तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बनून राहा. चला इकडे बघा आपली खालची आईची मंडळी आणि इकडे
बघा इकडे जो आपला होम आहे तो सजवलेला आहे पूर्णपणे. इकडे बघा आणि थोड्या वेळानंतर आपण पेटवणार. अजून पब्लिक पण आले नाही, माणसं आलीत नाही गावातली अजून, येतील आता थोड्या वेळाने, चालू होतील. ते आल्यानंतर हे बघा सर्व मंडळी कशी झोपले तिकडे असेच. ते आल्यावरती आपण मग पेटवू होम. तर चला व्हिडिओमध्ये बनून राहा, खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे. तर इकडे बघा आता आपण होम लावणार आहे. त्याच्यासाठी पूजा केली जाते पहिली होमाची. इकडे बघा आपला पोरे आहे. तिकडेच टेकून ठेवा, नारळा टेकून ठेवा. तर आता आपण इथे फाग वगैरे बोलवून फाग बोलल्यानंतर हा आपला होम पेरवला जाणार आहे. इकडे बघा इकडे सुद्धा पूजा करतायत. उत्पन्न देवा कुठे जन्म झाला, कुठे देवा झाला, चांद सूर्य उत्पन्न कुठे देवा झाला, कलकेच्या बेटी एक कोम गेला भला, कलकीच्या बेटी एक कोम गेला भला, गगनाशी गेला, वाकडा ते कडा गगनाशी गेला, गगनाशी गेला, वाकडा ते कडा गगनाशी गेला, सोन्याच्या सूरने शेंडा बुंदा केला, सोन्याच्या सूरने शेंडा बुंडा केला, सोन्याच्या सूरने शेंडा बुंडा केला, अरे तो कोम गेला बामणाच्या घरा, तो कोम गेला बामणाच्या घरा, बामण दादाने केला, बामण दादाने उदी सुदू केला. माझ्यावर टाका. धूल आणि धूल. तो कोम गेला गवळ्याच्या घरा, गवल्या दादाने तुफान मंडळीला. आलंय काय चालू इथे, काय चालू काय गवल्या दादाने तुफान मंडळीला. पालखी कोण देव बस, पालखी कोण देव बसा, आधी राहू टाक. पालखी कोण देव बस, अरे जो पालखी हरो बाबस, पालखी हरो बाबा, पालखी हरो बाबा. बघा आपण आता बघतोय फाग बोलून झालीत आपल्या, आणि फाग बोलून झाल्यानंतर आपला जो पोरा येतो आता होम लावणार आहे, आता होळी लावणार आहे आता. तर बघूया आपण इकडे बघा, दाखवू तुम्हाला व्हिडिओमध्ये पण, कारण का खूप धमाकेदार व्हिडिओ असणार आहे, खूप मजा येणार आहे व्हिडिओमध्ये. दादा आलाय आपला टोपी दादा. चला इकडे बघा. पडत आले ना, पडली पडली पडली.
10 मारायचे 10. ए धावे धाव धाव धाव. दर्शन माझा आग नाही लागणार.
आता अशा प्रकारे आमचा रत्नदीप ब्लॉगर दिंडा फोडत आहे. एक नंबर असा आवाज आलेला आहे. आमचा यूट्यूबर रत्नदीप कदम, हे बघा जुन्या पद्धती अजून परंपरा तो चालवत आहे चांगल्या प्रकारे पद्धती. मित्र रत्नदीप कदम चांगला दिंडा फोडत आहे बघा. तो आपली जुनी परंपरा चालवत आहे. जुन्या माणसांची जी परंपरा आहे तो मस्त प्रकारे चालवत आहे. बघा बघा कसा एकदम मस्त, जसे काय जणू बनाटे मारतोय तसे आपला मित्र रत्नदीप कदम ब्लॉगर आहे. तो मस्त प्रकारे एकदम अशा दिंडा फोडत आहे. जुनी परंपरा चालू ठेवणारा हा एकमेव असा गावातला पोरगा आमचा कमलेश मामा आहे. तो पोरांना खूप उत्साह देतो, खूप प्रेरणा देतो, खूप मोटिवेट करतो पोरांना. तोही परंपरा जपतो. तो पण आमच्या रत्नदीप कदम यांना साथ द्यायला गेलेला आहे. दिंड्या फोडत आहे. आता ते दिंड्या तापत ठेवलेल्या आहे तिकडे मित्रांनो. दिंड्या तिकडे तापत ठेवलेली आहे. आता थोड्याच वेळाने ती दिंड्या काढणार, गरम झाली की दिंड्या काढणार व त्या दगडावर जाऊन जोरात आपटणार. तर बघूयात चला. तेव्हा चाललेला आहे कमल्या मामा, मस्त झालेला आहे. हा 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 झणझणीत असा आवाज आलेला आहे. तुम्हाला धुकं का दिसतं त्याचं सांगतो तुम्हाला. तर आमच्याकडे तिकडे चूल पेटली आहे. तर ती चूल हा 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 छान छान कमल्या मा. ते